मिस्टर दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 200 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. या सँडी 40+ साठी कुठेतरी जास्तच पारितोषिक लागत आहेत. नक्कीच एक प्रेक्षणीय लढत आहे आणि त्यासाठी पारितोषिकांचा वर्षाव होईलच. एन्जॉय केलं जाईल क्रिकेट या सामन्याच्या माध्यमातून. तर षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर प्रेक्षकांमध्ये कोणी झेल टिपतोय तर त्यासाठी देखील दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सामन्याला सुरुवात होते. षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर प्रहार झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. त्या दरम्यान शुभ आगमन होते या ठिकाणी सचिन जी माली यांचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक प्रेक्षणीय लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 40+ क्रिकेट या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. दामणगाव विपक्ष वडपे. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज बोलतोय. यावेळेस फ्लिक केलंय चेंडूला. गॅप शोधले. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 4 धावा. शेखर मयेकर आपण पाहतोय. त्याच्या समवेत रामा. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. थोडी मिसफिल्ड झाली आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. तर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडू मागे डबल धाव पाहायला मिळते. यस, यानंतर मात्र आपल्याला या स्पर्धेतील शेवटचा सामना पाहायला मिळेल. सरस्वती खालिंग विपक्ष जय बजरंग गोरसे बी. यावेळेस प्रहार झालाय. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद शेखर मयेकर. तर पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय या ठिकाणी गोलंदाज दिलीपने. शेखर मयेकर या ठिकाणी बाद झाला. तर अनंत भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जात आहे. प्रत्येक चौकार षटकारासाठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दिलीप पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. भरपूर सारे पारितोषिक लावले जातात आणि त्या पारितोषिकांमधून पहिला पारितोषिक या ठिकाणी पटकावलं जात आहे. रामा हा फलंदाज 100 रुपयाचा पारितोषिक पटकावतोय. कारण अनंत भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. दिलीप पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू होता. 1 धाव जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 11 धावा धावफलकावर आहेत. थोडं स्पीडअप करा. यस, विनंती असेल थोडं स्पीडअप करा.
येस आपण एक स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करून घेऊया. स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय रोहिदास म्हात्रे सामाजिक कार्यकर्ता आहेत कारेवली गावचे. त्यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करून घेतोय आपण दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते. यस त्यांचे भाऊजी आहेत. आणि यानंतर त्यानंतर एक यस सचिन माली यांचं स्वागत आणि सत्कार आपण करून घेतोय. विशेष स्वागत आणि सत्कार ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक चषक देण्यात आल्यात. तर स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय सचिनजी माली यांचं दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते. तर आपण सामन्याकडे वळूया. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फटका, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आहे. यस इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. त्यानंतर बालाराम भोईर यांचं स्वागत सत्कार आपण करून घेतोय. दिगंबर पाटील आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. सनी भाई ना कुंडली बोली सनी भाई ना कुंडली बोली प्रत्येक षटकार धन्यवाद. तर आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. महेश माली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला आहे. त्यासाठी प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक लावलं आहे. सनी भाई आणि कुंडलिक भोईर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. भरपूर पारितोषिक या ठिकाणी लावले जातात 40+ खेळाडूंवर. षटकातील पुढील चेंडू विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले होते, परंतु बीट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळेस प्रहार झालाय. अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. हा षटकार पुन्हा एकदा नो चेंडू. यस बॅक टू बॅक दुसरा नो चेंडू आपण पाहतोय. तर महेश माली यांच्यासाठी अजून एक पारितोषिक लावलं जाते.
आशिष भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. यावेळेस वाईट बॉल अवांतर धावा खर्च केल्या जातात या षटकामध्ये. यावेळेस एक चांगला चेंडू. यस, पंचांनी बाद घोषित केलाय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. 27-27 धावा धावफलकावर आहेत. ट्वेंटी 27 धावा धावफलकावर झाल्यात. यस, पंचांच्या माध्यमातून चुकीची दुरुस्ती. फ्री हिट होता. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव निघून गेला आहे. आपण जी प्रेक्षणीय लढत पाहतोय 40+ क्रिकेट आपल्याला 27 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र शेवटचं षटक. शेवटचं षटक. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. तर या षटकाची सुरुवात मात्र एक चांगली पाहायला मिळते. 27 धावा अजूनही स्थिर आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. डावी स्टिक सोडून बाहेर टाकला होता हा चेंडू. 28 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेस कट केल्या मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. यस, आशिष भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हची व्यवस्था करण्यात आली आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज रमेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. शत्रुघ्न जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस पॉइंट मधून चेंडू डीपला येतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न झालाय. यस, 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. अजय, ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय जणू काही आपण पुन्हा एकदा रेग्युलर क्रिकेट पाहतोय की काय असा भास जरूर तुला देखील झाला असेल. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस नो बॉल. यस, खेळपट्टी सोडून हा चेंडू हाताला होता. नो चेंडू घोषित केलाय. दरम्यान बर्थडे बॉय जय महाराष्ट्र धामणगाव संघाचे संघनायक सूरज पाटील यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम.
तमाम क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक नो बॉल आपण पाहतोय. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. बॅक टू बॅक दुसरा नो चेंडू हाताळतो या ठिकाणी गोलंदाज. खराब गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण वारंवार अवांतर धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. भरपूर वेल या ठिकाणी घेतला जातोय. मागच्या षटकामध्ये देखील या प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं, मात्र तसं काही त्या ठिकाणी झालेलं नाहीये. आपण 40+ क्रिकेट पाहतोय. एक प्रेक्षणीय लढत जय महाराष्ट्र चषक 2021 मधील. धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 35. 35 धावा झाल्यात. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल दामणगाव संघाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, दिशा चुकीची आहे. अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. 36 धावा झाल्यात. 8 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत या षटकामध्ये. मात्र यापुढे अजूनही किती लांबलचक षटक होईल पाहूया. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू पहिल्या टप्प्यावर निघून जाईल, सीमारेषा पार. हा चौकार. सुरेख फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नंदकुमारच्या बाडमधून हा चौकार आलाय. 4 ने धावसंख्या पुढे सरकली. 4 नॉट. 40 धावा धावफलकावर झाल्यात. चांगली फलंदाजी, त्याचबरोबर गोलंदाजांचं देखील सहकार्य पाहायला मिळते. ज्या प्रकारे वारंवार अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट केलाय फलंदाजाला. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर आहेत. 41 धावांचं लक्ष उभं केलंय. मनोज म्हात्रे, कशिवली, विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे. यस, मनोज म्हात्रे यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. तर चला 40+ खेळाडूंना विनंती असेल की आपण वेळ थोडा कमी खर्च करा. त्वरितच दामणगाव संघ क्षेत्ररक्षण लावा. तर रेग्युलर क्रिकेटचा विचार केला तर एक सामना अजूनही बाकी आहे. शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग गोरसई बी विपक्ष सरस्वती स्पोर्ट खालिंग. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. वेलकम रोहित. तर चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. सरस्वती स्पोर्ट खालिंग विपक्ष जय बजरंग गोरसई बी. जाऊया आपण पाहुण्यांच्या मान सन्मानाकडे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आशिष भोईर साहेबांना मी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्हची व्यवस्था माननीय श्री आशिष भोईर साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यासाठी त्यांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा सन्मान दिगंबर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी. थँक्यू सो मच. यानंतर व्यासपीठावर उपस्थित कशिवली गावचे सन्माननीय मनोजी म्हात्रे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मनोजी म्हात्रे आपण यापुढे.
दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांना सन्मानित करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या माध्यमातून. अतिथी देवो भव. पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल द्यायचा आहे मैदानात. व्हॉलेंटियर्स पंचांकडे लक्ष द्या. तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शत्रुघ्न जाधव साहेब यांना देखील आम्ही सन्मानित करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तर प्रत्येक विकेटसाठी मगन भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर आमच्या पुढील सन्मान मूर्ती आहेत शत्रुघ्नजी जाधव. त्यांचा सन्मान पुष्पगुच्छ, मायाची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन करण्यात येत आहे. मॅचकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. मोठं टार्गेट आहे पवनपुत्र वडपे 40+ संघासमोर 41 धावांचं टार्गेट. पहिला बॉल हुक केलाय, फटका चांगला आहे, मात्र बॉल डिक्लेअर झोन मध्ये वळतोय. एकच धाव मिळेल. वडपे संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. मोतीराम पाटील वडपे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख पारितोषिक प्रति षटकारास देण्यात येईल. या ठिकाणी कशिवली गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू टोलावला होता रवी आणि दिलीप हे सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलीप जाधव यांच्याकडे आता स्ट्राईक असेल. पहिलं षटक हाताळतायत रामा. पावलांचा वापर, मात्र सुरेख बॉल पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय. बॅट्समनला बीट करून विकेट किपरच्या हातात डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. टार्गेट मोठं आहे आणि त्यामुळेच थोडी घाई करावी लागणार आहे. फलंदाजांना आक्रमक बॅटिंग करावी लागेल. तोच प्रयत्न होतोय. लॉफ्ट केलाय चेंडू जातोय डीप मिड विकेटला. फिल्डर दुरून येतोय. जबरदस्त कॅच. व्हॉट अन आउटस्टँडिंग कॅच. फलंदाज बाद. अफलातून झेल पाहायला मिळाला आणि हा झेल पाहिल्यानंतर कोण म्हणेल की हे 40+ क्रिकेट चालू आहे. संतोष यांनी हा अप्रतिम झेल समाप्त केलाय आणि संतोष यांच्यासाठी दिगंबर पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं रोख पारितोषिक या झेलसाठी आलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मनोज भोईर यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सूरज शेंडे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या. देवानंद भोईर साहेब आपल्याला देखील विनंती करतोय. तसेच सन्माननीय संतोष लडकू भोईर साहेबांना देखील विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक चांगला फटका हुक केलाय, मात्र बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चौकार षटकार येत नाहीत. प्रेशर वाढत चालले फलंदाजांवर. फक्त एकच धाव आली. धावसंख्या झाली 1-2. सन्माननीय कुंडलिकजी भोईर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेक्षकांमधून सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच गोरसईचे सन्माननीय धनाजी ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आमची विनंती आहे आपण व्यासपीठावर या. हरीजी ठाकरे आपल्याला देखील मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर या. ओ यावेळेस काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बिग हिट, षटकार. अप्रतिम फटका. प्रमोद यांच्या बॅटमधून जसा चेंडू बॅटवर लागला होता त्या चेंडूवर आपल्या नावाचा रबर स्टॅम्पच लावला होता. षटकाराचा रबर स्टॅम्प देखील लावला होता प्रमोद यांनी. दोन विकेटसाठी 200 रुपयांचं रोख पारितोषिक असेल.
कुंडलिक भोईर यांच्या माध्यमातून पुन्हा बॉल हवेत आहे, मात्र हा फटका थोडासा मिस टाइम, परंतु गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते प्रमोद यांच्या माध्यमातून. यावेळेस येतोय सुरेख चौकार. पहिले 4 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले होते रामा यांनी, मात्र शेवटच्या 2 चेंडूंवर प्रमोद यांनी प्रतिहल्ला चढवला. एक षटकार आणि एक चौकार जोडलाय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पवनपुत्र वडपे संघाची आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 12. उर्वरित 2 षटकांमध्ये 29 धावांची आवश्यकता. थोडं फास्ट खेळायचंय प्लीज, कारण आपल्याला यानंतर या स्पर्धेचा अंतिम सामना देखील खेळायचा आहे. सरस्वती खालिंग आणि जय बजरंग गोरसई बी या 2 बलाढ्य टीम्सच्या दरम्यान. सन्माननीय संतोष लडकू भोईर साहेब, आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आलेले आहेत, त्यांचा आपण सन्मान घेऊया. दिगंबर पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय संतोष लडकू भोईर यांना सन्मानित करायचं आहे. एक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत सन्माननीय संतोषजी भोईर. यावेळेस पुढे सरसावून लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. क्या बात आहे. प्रमोद यांनी चांगली बॅटिंग केली. आता मात्र रवी देखील दाखवतायत की मुझमे भी है काफी दम. मी देखील षटकार मारू शकतो आणि अगदी समोर मारू शकतो. लॉंग ऑनला क्लिअर केलंय. जबरदस्त फटकेबाजी. पलटवार केला जातोय पवनपुत्र वडपे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. अजूनही विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू शिल्लक. 40+ सामना आहे आणि 40+ टार्गेट देखील पाहायला मिळतंय. जबरदस्त मॅच रंगली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज श्याम. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय त्याच दिशेनं. तोच फिल्डर तेथे पाहायला मिळतो आणि त्याच्याच डोक्यावरून तोच रिझल्ट देखील असणार आहे. पुन्हा एकदा षटकार. क्या बात आहे. प्रेक्षकांमध्ये देखील जल्लोष पाहायला मिळतोय आपल्याला. खरं तर धामणगाव संघाची स्पर्धा आहे आणि धामणगाव संघ आता थोडासा बॅकफुटला गेलाय. वडपे संघ चांगली कामगिरी करताना दिसतोय. बॅक टू बॅक षटकार रवी यांच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 24. 10 चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता असं समीकरण. पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र एलिव्हेशन पाहायला मिळाले नाही. थोडीशी फंबलिंग झाली आहे डीप मध्ये आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या आता 26 वर जाऊन पोहोचते. व्यासपीठावर सन्माननीय विलासजी पाटील देखील आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान घेऊया. मी पुन्हा एकदा विनंती करतोय दिगंबर पाटील यांना आपण माननीय श्री विलासजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल मॅच जिंकण्यासाठी. चांगला बॉल. यावेळेस मात्र विकेट किपरला बीट करून बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. मला वाटतं इनसाइड एज लागली आहे. 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. समीकरण पाहूया आपण. 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 40+ हा सामना रंगतदार अवस्थेत. 8 चेंडू आणि 14 धावा. या मॅचचं जे विशेष आकर्षण आहे ते म्हणजे पारितोषिक आहे. फार बदललंय असं वाटतं. पाऊस देखील येईल. जरा फास्ट खेळा. आपल्याला फायनल मॅच देखील कंप्लीट करायची आहे. सिंगल येते. धावसंख्या 28. 7 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची आवश्यकता. पवनपुत्र वडपे 40+ संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सन्माननीय दीपकजी भोईर कशिवली यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. दीपकजी भोईर. थंडगार वारे मैदानाच्या वरून वाहत आहेत. यावेळेस हुक केलाय. हा प्रिय फटका आहे रवी यांचा, मात्र त्या फटक्यावर त्यांना 1च धाव मिळेल कारण तिकडे डिक्लेअर झोन आहे. जे पारितोषिक आहे त्याला जोड देण्यासाठी देखील आता थम्सअप घेऊन येत आहेत काही मान्यवर.
17 धावा खर्च केल्या श्याम पाटील यांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 29. शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावांची गरज. अर्धा डझन चेंडू शिल्लक आहेत आणि 1 डझन धावांची आवश्यकता आहे. यस, वाडा मॅच अतिशय सुरेख लढत मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते या दोन संघादरम्यान. चला टॉस साठी या जय बजरंग बी गोसाई आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. आणि अजय, ज्या प्रकारे तू बक्षिसांचा उल्लेख केला, जे पारितोषिक आहे 40+ साठी आणि त्या पारितोषिकांसाठी अनुकूल असं वातावरण देखील निर्माण झालंय. अगदी बरोबर. मौसम मस्ताना आहे. बॉल चाललाय सर्वांनाच बीट करून सीमारेषेच्या बाहेर. वाईटचा इशारा आणि त्याच्यावर आलाय हा चौकार. 5 धावांचा बोनस. या मॅच मध्ये जिंकणाऱ्या टीम साठी सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं रोख पारितोषिक असेल आणि 2 गिफ्ट्स देखील असणार आहेत जिंकणाऱ्या टीम साठी. महेश माळी गोलंदाजी करतायत. 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. सुरेख बॉल, एज लागले आणि यस, बॅट्समन इज आउट. बिग विकेट. प्रमोद यांची खेळी संपुष्टात आली आहे. चला अंतिम सामन्याच्या टॉस साठी यायचं आहे. जय बजरंग गोरसाई बी संघाचा संघनायक आणि सरस्वती खालिंग संघाचा संघनायक. आपण टॉस बॉक्स मध्येच करणार आहोत. सो प्लीज आपण क्विकली यायचं आहे. आणि फायनल मॅच देखील 3-3 षटकांची असणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जे पारितोषिक आहे ते आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ठेवलंय आणि काय वापरे फोटो काढण्यासाठी गर्दी झाली आहे. पुढचा बॉल बाहेरची गड लागली आहे. शॉर्ट दरम्यानला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. फक्त 1च धावेवर समाधान मानलं जात आहे. समीकरण बदलतंय. 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज. असं एक चांगली लढत मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. 4 चेंडू बाकी आहेत. 6 धावा बनवायच्या आहेत. काय घडेल या सामन्यामध्ये? दामणगाव संघ जिंकला तर दिगंबर पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक. यावेळेस बॉल कट केलाय. चेंडू जातो डीप पॉइंट कडे. फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउट साठी अपील होत आहे. मात्र पंच सहमत नाही. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी धावसंख्या झाली 37. 37 धावा. 3 चेंडू शिल्लक. 4 धावांची आवश्यकता आहे. चेजिंग कंपल्सरी असणार आहे. 3 चेंडू आणि 4 धावा. व्हॉट अ मॅच. चित्त थरारक लढत 40+ ची पाहायला मिळते. पुढचा बॉल महेश माळी यांच्या माध्यमातून. सुरेख बॉल. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. ओहो हो. वातावरण थंड झालेलं आहे. वातावरण थंड झालंय मात्र मॅच गरम झालेली आहे. हॉट क्रिकेट. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय विनोद. पुढचा बॉल फेस करतायत. यावेळेस बॅटवर घेतलाय. बॉल जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट केली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेक देखील चांगली आणि फलंदाज धावबाद. विकेटचं पतन झालंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रेक्षकांसाठी सूचना, सामना समाप्त झाल्यानंतर कोणीही आतमध्ये प्रवेश करायचा नाही. 3 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. व्हॉट अ मॅच. चेसिंग कंपल्सरी आहे. याची नोंद घ्या. शेवटचा चेंडू आणि 3 धावा काढाव्याच लागतील विजयासाठी वडपे संघाला. स्ट्राईक आपण पाहतोय प्रमोद यांच्याकडे आहे, ज्यांनी चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 15 धावा जोडलेल्या आहेत. मात्र विजयासाठी शेवटच्या बॉलवर त्यांना 3 धावा जोडाव्या लागतील. या सामना कोणीही जिंको, मैदानाच्या आतमध्ये कोणीही जायचं नाहीये. याची नोंद घ्या. अटीतटीची मॅच. चुरशीचा सामना. चित्त थरारक लढत. शेवटचा बॉल
ड्राईव्ह केलाय, बॉल आउटफील्ड मध्ये जातोय, एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. चांगली फिल्डिंग आणि फेक. हो, चांगली फेक नाहीये, ओव्हर थ्रो. काय घडतंय, 3 धावा कंप्लीट. ओ हो, पवनपुत्र वडपे संघ विजयी. पवनपुत्र वडपे संघानं हा 40 प्लसचा सामना जिंकलाय. प्रेक्षणीय सामन्यामध्ये जबरदस्त अभिनंदन, यस विजय. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक धामणगाव. थँक्यू डीजे. आपण अंतिम सामन्याची नाणेफेक करत आहोत. सन्माननीय दिगंबर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला आहे जय बजरंग गोर